नमस्कार. आज आपण करणार आहे तर लोणावळा पेशल कुरकुरीत स्वीट आणि किंवा मकाच्या दाण्यापासून भजी करणार आहे. तर वर्ण कुरकुरीत नाव आतून मऊ असे भजे तयार होतात. आणि कणीभर बी सोडा न वापरता कुरकुरीत असे भजे तयार होतात. दिवसभर जर ठेवले तर अजिबात मऊ पडत नाही. की छान असा आवाज येत आहे. रेसिपीला सुरुवात करू. 3 चमचे पोहे घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची पावडर करून घ्यायची. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या कळ्या वापरायच्या. जास्त लसूण वापरायचं नाही आहे. हे 3 मकाचे कणस घेतले होते, त्याला असं सोलून घेतलेलं आहे. 2 वाट्या कणस झाले तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. मिरची आणि लसूणसोबत टाकायचं आणि याची भरड करून घेणार आहे. तर मिक्सरमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी न घालताच भरड करून घ्यायची, कारण त्याला अंगचंच पाणी सुटलेलं असतंय, त्यामुळं पाणी घालायची काही गरज नाही. आणि ते आपण वाटून घेतलं होतं पोहेचं पीठ, ते टाकून घ्यायचं. त्यामध्ये बायडिंगसाठी 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालायचं. जास्त बेसन पीठ वापरायचं नाही आहे. आणि थोडेसे जिरे वापरायचे, चवीप्रमाणे मीठ, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, छोटा अर्धा चमचा हळद टाकायची आणि मोठा अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं. आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करायचं आणि हे सगळं चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं. पोहे असे वाटून टाकले म्हणजे पटकन असं वलसरपणा कमी होतंय, कारण भरपूर असं स्वीटकॉर्न वाटल्यावर वलसर होतंय. पोहे टाकले की सोडा एक टाकायची गरज नाही, कारण आतून हलके असे होतात जाळीदार, त्यामुळं सोडा न वापरता कुरकुरीत भजी तयार होतात. छान असं मळून झालेलं आहे. आणि अजिबात असं जास्त घट्ट करायचं नाही, जास्त पातळ करायचं. जास्त घट्ट जर केलं तर भजे दाटल्यासारखे होतं. तेल गरम झालं की त्यात असे बारीक बारीक भजे सोडून घेणार आहेत. आणि सोडून घेतलं की लगेच हलवून घ्यायचं नाही, त्याला 1 ते अर्धा मिनटासाठी ठेवून घ्यायचं. आणि असे चांगले शेट झाले की मग चमच्याने हलक्या हाताने हलवून घ्यायचे. एकसारखे असे हलवून घेणार आहेत. आणि मोठाच गॅस ठेवायचा. मोठ्याच गॅसवरती भजे तळणार आहेत, कारण एखादा त्यात स्वीटकॉर्नचा दाणा राहिला आहे आणि त्या अंगावर उडण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडं लांब उभारूनच कुरकुरीत असे भजे करून घेणार आहेत. ते छान असे भजे तयार झाले तर आतून मऊ आणि वरून कुरकुरीत भजे तयार. आवाज ओळख तुम्ही किती छान असे भजे तयार आहेत. दिवसभर ठेवलं तर अजिबात मऊ होत नाहीत. आणि रिमझिम बारिश आणि कुरकुरीत भजी आणि गरमागरम चाय, याची मजाच वेगळी आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.